तर अशा प्रकारचा गर असतो, खायला येऊ शकता। हे कोकमाचं फळ आमसूल म्हणतात, ते आमसूल अशा प्रकारचे असते। तुम्ही नमस्कार मित्रांनो, मी चाकरमनी तुमचे स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला कोकमाचे झाड दाखवणार आहे। माझ्या पाठीमागे हे कोकमाचं झाड आहे आणि हे कोकमाचं फळ आहे। तुम्ही पाहू शकता की कोकमाचं फळ कसे असते। कोकम रातआंबा हा मॅगोस्टीन कुळातील वृक्ष आहे। कोकमास प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। बंगालीमध्ये महादा, गुजरातमध्ये कोकमच म्हटले जाते, कानडीमध्ये मुलगला, अशी खूप नावे आहेत। जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगत आहे। कोकमाचे झाड हे 18 मीटरपर्यंत वाढते आणि त्यांच्या फांद्या आहेत ना अशा झुकलेल्या असतात, हे बघा, आणि पानं 2-3 इंचाची असतात। कोकमाचे फळे ही हिरव्या रंगाची असतात आणि पिकल्यानंतर ती लाल होतात। कोकमाचे फळे एप्रिल ते मे महिन्यात तयार होते आणि तयार झाल्यानंतर, आता ही हिरवे आहे, ते तयार झाल्यानंतर ते रेड कलरचे होते। त्याच्या आतमध्ये सफेद असे असते। याला भिरड असेही म्हटले जाते। ते औषधात किंवा जेवणात किंवा आपल्या रोजच्या आहारात त्याचा सर्रास वापर केला जातो। कोकमाच्या सालीत साखर भरून ठेवली जाते, त्यामुळे सुटणाऱ्या रसापासून कोकम सरबत तयार करतात। कोकमाच्या सालीमध्ये मीठ भरून ठेवल्यास सुटलेल्या रसाला आगळ असे म्हणतात। त्याचा वापर सोलकढी करण्यासाठी केला जातो। कोकमाची साल मिठाच्या पाण्यात बुडवून उन्हात वाळवली जाते, त्यानंतर त्याला आमसूल असे म्हणतात। आमसुलाचा वापर स्वयंपाकात आंबटपणासाठी केला जातो। आमटी, माशाचे कालवण। मित्रांनो, कोकमाची पिकलेली फळे त्यांच्या सालीपासून जे मीठ लावून सुकवले जाते त्याला आमसूल म्हणतात। ते आमसूल अशा प्रकारचे असते, तुम्ही पाहू शकता, आणि ते जेवणात सुक्या मच्छीमध्ये किंवा ड्राय फिशमध्ये, ओल्या मच्छीमध्ये हे असं वापरलं जातं। बहुतेक जणांनी हे दुकानात पाहिलं असेल। कोकणात माशाच्या आमटीमध्ये किंवा माशाच्या कालवणामध्ये सर्रास कोकमाचा रस वापरला जातो। त्याने खूप चवदार अशी मच्छी तयार होते। कोकमाचा रस हा पित्तासाठी खूप चांगला असतो। ते प्यायल्याने पित्त कमी होतं आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाच्या घरी, म्हणजे कोकणात सगळ्यांच्याच नाही म्हणू शकत, पण बहुतेक जणांच्या घरी कोकमाचं सरबत असतं। हे कोकमाचं पिकलेलं फळ आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो की फोडल्यानंतर आतमध्ये कसं असतो गर। तर अशा प्रकारचा गर असतो। हा थोडा आंबट गोड अशा प्रकारचा असतो। गोड आहे, तुम्ही पण खायला येऊ शकता। हे कोकमाचं फळ आता कोकम तुम्हाला तोडून दाखवलेलंच आहे की आतमध्ये पिकलेलं जे कोकम असतं त्याच्या आतमध्ये सफेद कलरचा एक गर असतो। तो गर खूप आंबट आणि थोडा गोड लागतो, मधुर असतो थोडा। कोकम हे कोकणामध्ये सर्रास झाडे असतात आणि त्याला रातआंबाही म्हटलं जातं। तर हे कोकमाशिवाय कोणत्याच हॉटेलात मच्छीचे प्रकार बनू शकत नाही, बनतात पण त्याला कोकमशिवाय चव येत नाही। तर प्रत्येक कोकणी माणसाने कोकमाचं एक तरी झाड लावावं, त्याचे खूप फायदे आहेत। मित्रांनो, कोकमाची सोलकढी ज्यांनी आतापर्यंत ती प्राशन केली असेल तर तिचा आनंद खूप म्हणजे खूप छान असतो। जेवल्यानंतर तर खूपच। निसर्गाने कोकणाला कोकम ही दिलेली एक नैसर्गिक देणगी आहे आणि त्याचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला कोकमाबद्दल माहिती कशी वाटली ती छानपैकी तुम्ही एक कमेंटमध्ये सांगावे। तसेच असेच मी तुम्हाला नवीन छोटी माहिती सांगत राहीन।